हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. इफिकरास पत्र 3:20. आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये अधिकाऱ्याने कार्य करणारे परमेश्वर सर्वसमर्थ आहे. हालेलुया. कारण माझ्या जीवनासाठी परमेश्वराकडे महान योजना आहेत. हालेलुया. आणि त्या महान योजना आपल्यापासून कोणीच घेऊ शकत नाही, कारण आपण परमेश्वराच्या हातची हस्तकृती आहोत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केले आहे आणि त्याच्या कृपेने आपल्याला तारण प्राप्त झाले आहे. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगण्यात यावी. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. तो सर्व आजार विकार बरे करून आपल्याला त्याच्या अनंतकालच्या जीवनामध्ये घेऊन जातो आणि त्याच्या समृद्धीने आनंदाने भरपुरीने आपल्याला भरतो. हालेलुया. कारण तो आपला प्रेमळ पिता आहे. हालेलुया. परमेश्वराने त्याच्या रक्ताचं मोल देऊन आपल्याला विकत घेतलं आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त हा आपल्यामध्ये राज्य करतो आणि त्याची कृपा आपल्या दिवसाला चालवते आणि आपल्याला त्याची सानिध्यामध्ये ठेवते. त्याबद्दल येशू ख्रिस्ताचे आपण मनापासून आभार मानूया की परमेश्वर एक पित्याप्रमाणे आपली काळजी घेतो. कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मला हिरव्यागार कुरणामध्ये चालवतो. हालेलुया. तो मला संत पाण्याजवळ नेतो. हालेलुया. परमेश्वराच्या महान प्रीतीबद्दल आणि त्याच्या दयेबद्दल आपण त्याचे आभार मानूया की परमेश्वर कधीच बदलत नाही. तो युगानुग सारखा परमेश्वर आहे आणि आदी आणि अंत परमेश्वरच आहे. हालेलुया. ते जिवंत परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्यामध्ये आमंत्रण देऊया की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल. आज फादर डेच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने शांतीने प्रीतीने भरल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाच्या परिवारामध्ये तुझी शांती आणि आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या पवित्र